हॅलो गाईज, तर मी बनवली होती आज लंचसाठी 1 पॉट अंडा बिर्याणी. पण टेस्टला एवढी छान झाली होती की म्हटलं चला मग माझी रेसिपी सगळ्यासोबत शेअर करूया. आता जे मुलं हॉस्टेलला असतात किंवा तुमच्या इथं पाहुणे आले आणि तुम्हाला क्विक रेसिपी बनवायची तर तुम्ही ही बनवू शकतात. आता मला ह्या रेसिपीला भांडे पण कमी लागले आणि मला ही रेसिपी बनवायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागला. आता मोठे 2 कांदे घेतले, मस्त उभे चिरून घेतले. त्यानंतर एक मोठा कुकर घेतला, तेल घेतलं आणि मस्त असे लालसर होईपर्यंत कांदा तळून गेले. इथं बघू शकता आणि तो बाजूला एका ताटामध्ये काढला आणि बाजूला करून दिला. त्यानंतर आपले बॉईल अंडे त्याला कट केलं, त्याच्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, तेल टाकून तळून घेतलं. त्यानंतर तेही काढले. त्याच कुकरमध्ये तेल घेतलं, कांदा घेतला, टोमॅटो घेतलं, आलू लसूणची पेस्ट घेतली, मस्त परतून घेतलं. त्यामध्ये ॲड केलं हळद, लाल तिखट, मीठ, त्यानंतर चिकन बिर्याणी मसाला आणि दही आणि तेही मस्त असं परतून घेतलं. आता मी यामध्ये ॲड केलं होतं पुदिना आणि कोथिंबीर. आता ते ऑप्शनल आहे, तर तुम्ही ते टाका किंवा नका टाकू. आता इथं मी तांदूळ पण मसाल्यामध्ये परतून घेतलं होतं, तर मी तो व्हिडिओ काढायचा विसरले. त्यानंतर गरम पाणी टाकलं आणि थोडेसे तांदूळ बाजूला काढले. त्यानंतर परत गार्निश केलं कांदा आणि आपले जे पुदिना आणि कोथिंबीर. त्यामध्ये इथं बॉईल अंडे टाकले, परत कांदा आणि जो पुदिना आणि कोथिंबीर आहे ते गार्निश केला. तर इथं बघू शकता तुम्ही मी मस्त असं गार्निश करते. आता जेव्हा अंडे टाकू ना त्याच्यावरून आपल्याला तांदूळ टाकायचे आणि जास्त नाही हलवायचं, नॉर्मली हलवायचं. एक उकळी घ्यायची, त्यानंतर शिट्टी करून घ्यायची. आता मी फक्त एक शिट्टी घेतली होती आणि 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती कुकर ठेवला होता. तर इथं बघू शकता मस्त कुकरची शिट्टी होते. तर आपली अंडा बिर्याणी झाली आहे रेडी. टेस्ट तर एवढी छान होती. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला ही रेसिपी आवडली आणि प्लीज लाईक, शेअर, फॉलो. थँक्यू सो मच.